नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यातील अनेकांना इंग्रजी वाचता येत असेल, समोरची व्यक्ती बोलते तर तुम्हाला समजत सुद्धा असेल, पण तुम्हाला स्वतः इंग्रजी बोलता येत नाही. आता याचा प्रॉब्लेम काय? म्हणजे तुमच्याकडे नॉलेज भरपूर असेल पण तुम्हाला बोलता काय येत नाही. तर ऑफकोर्स याचं एक मेन रिझन आहे लॅक ऑफ प्रॅक्टिस. कारण तुम्ही प्रॅक्टिस करतच नाही. आता तुम्ही प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे, तर त्याच्यासाठीच वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू सिरीज वेअर यू कॅन प्रॅक्टिस. सो कशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता? सो इथे I will tell you Marathi sentences and you have to translate those sentences into English. Simple. आणि समजा तुम्ही चूक केली तर आय विल करेक्ट यू, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्हाला बोलतं राहायला पाहिजे. सो सिम्पली समजा मला एखादं वाक्य म्हणायचं असेल तर तुम्ही तिकडे कसं ट्रान्सलेट करताय तुम्ही बघा. ओके, सो मला समजा असं म्हणायचं आहे की मला ॲपल आवडत नाही. येस, आय डोंट लाईक ॲपल. पण जर तुम्ही असं म्हटलं तर मला ॲपल खायला आवडत नाही, तर तुम्ही काय म्हणणार? आय डोंट लाईक ॲपल्स टू ईट. लक्षात आलं का? सो खायला हा जो जास्तीचा शब्द आहे तो तुम्ही टू ईट टाकला. आता जर मला असं वाक्य म्हणायचं आहे की मी काल बाजारातून ॲपल खरेदी केले पण मला ते आवडले नाही. आता येस, आय बॉट सम ॲपल्स from market but I didn't like them. सो ॲपलला पुन्हा रिपीट करायची गरज नाही, कारण तुम्ही ॲपल बद्दल बोलताय. सो तुम्ही त्याच्याऐवजी प्रोनाऊन घेऊ शकता. व्हेरी गुड. सो तुमच्या लक्षात येत आहे, प्रेझेंटमध्ये आहात तर डोंट म्हणा, नाहीसाठी पास्टमध्ये गेला तर डिडंट म्हणा. सिम्पल. सो जर तुम्हाला म्हणायचं असेल मी जिममध्ये जातो, व्हेरी गुड, आय गो टू जिम. मी प्रत्येक सकाळी दर सकाळी जिममध्ये जातो. आय गो टू जिम एव्हरी मॉर्निंग. काल मी जिमला गेलो नाही. आता तुम्हाला इथे डिडंट करायचं आहे. व्हेरी गुड. आय डिडंट गो टू जिम एस्टरडे. सिम्पली. आता तुम्ही म्हणणार प्रत्येक वेळी ते आयच घ्यायला पाहिजे का? तर असं नाहीये. तुम्ही सब्जेक्ट चेंज करू शकता. मी इथे मी म्हणतोय त्याच्या ठिकाणी मी तो म्हणेन किंवा ती म्हणेन, तर तुम्हाला सिम्पली ही किंवा शी घ्यायचं आहे. बरोबर. समजा मी असं म्हणायचं आहे की तो ट्रेनने ऑफिसला जातो. येस, ही गोज टू ऑफिस बाय ट्रेन. लक्षात आलं? सो ही गोज. पण जर हेच वाक्य भूतकाळात असतं, काल तो ऑफिसला टॅक्सीने गेला. सो ही वेंट टू ऑफिस बाय टॅक्सी. पण समजा हे वाक्य नाही मध्ये बोलायचं आहे की तो ट्रेनने ऑफिसला जात नाही. सिम्पली तुम्ही काय म्हणणार? ही डझंट गो टू ऑफिस बाय ट्रेन. सिम्पली. सो प्रेझेंटमध्ये असाल तर तुम्हाला डोंट डझंट वापरायचंय. पास्टमध्ये नाही म्हणायचंय, तुम्हाला डिडंट वापरायचंय. पुढचं वाक्य जर तुम्हाला म्हणायचं असेल मी माझी कार विकली. येस, आय सोल्ड माय कार. आय सोल्ड माय कार. आपण फक्त दोनच भाषा शिकतोय आज. एक म्हणजे प्रेझेंटमध्ये सिम्पल प्रेझेंट आणि एक सिम्पल पास्ट. सिम्पली. सो सिम्पल पास्ट मध्ये तुम्हाला सेकंड फॉर्म यूज करायचा आहे सोल्ड. ती बाजारात भाजी विकते. शी सेल्स व्हेजिटेबल इन द मार्केट. शी सेल्स. तिने काल बाजारात भाजी विकली. शी सोल्ड व्हेजिटेबल्स इन द मार्केट एस्टरडे. व्हेरी गुड. 2020 मध्ये आम्ही जम्मू काश्मीरला भेट दिली. येस, वी व्हिजिटेड जम्मू काश्मीर इन 2020. मला ते प्लेस खूप आवडलं. आय लाईक्ड भूतकाळात आहे म्हणून सेकंड फॉर्म. आय लाईक्ड दॅट प्लेस सो मच. आय लाईक्ड. मला तिथले रस्ते आवडले नाही. आय डिडंट लाईक द रोड्स देअर. आय डिडंट लाईक मला नाही आवडले. मी शहरात राहते. आय लिव्ह इन सिटी. सो तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलंय, प्रेझेंटमध्ये असेल तर फर्स्ट फॉर्म, पास्टमध्ये असेल तर सेकंड फॉर्म.
आता ह्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारणार आपण? तू कुठे राहतेस? वेअर डू यू लिव्ह? तू 2015 मध्ये कुठे गेली होतीस? सो वेअर डिड यू गो इन 2015? वेअर डिड यू? तू काय खाल्लंस? व्हॉट डिड यू ईट? तू काय आणलंस? व्हॉट डिड यू ब्रिंग? तू काय विचारलंस? व्हॉट डिड यू आस्क? तू तिला काय पाठवलंस? व्हॉट डिड यू सेंड हर? आता प्रत्येक वेळी डिड यूच यायला पाहिजे का? मी तू म्हणतोय म्हणून यू येतोय. तर या ठिकाणी त्याने काय पाठवलं, तिने काय, तर तुम्ही सिम्पली व्हॉट डिड ही, व्हॉट डिड शी असं म्हणू शकता. जसं मला जर असं म्हणायचं असेल की तिने काय केलं, व्हॉट डिड शी डू? व्हॉट डिड शी डू? ती काय करते, व्हॉट डज शी डू? व्हॉट डज शी डू? लक्षात येते ना? सिम्पली. जर प्रेझेंटमध्ये प्रश्न असेल तर डूचा वापर करा, पास्टमध्ये प्रश्न असेल तर डिडचा वापर करा. समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल की तू किती वडापाव खाल्लेस? हाऊ मेनी वडापाव डिड यू ईट? डिड यू. आणि समजा हे म्हणायचं असेल की तू ॲट अ टाइम किती वडापाव खातेस? सो इथे फक्त डिडच्या ऐवजी तुम्ही डू म्हणा. हाऊ मेनी वडापाव डू यू ईट ॲट अ टाइम? डू यू ईट. सिम्पल. जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की काल मी मोबाईल वापरला नाही, आय डिडंट यूज मोबाईल yesterday. मी मोबाईल वापरत नाही, आय डोंट यूज मोबाईल. सो नाही केलं तर डिडंट म्हणा, करताय करत नाही आहेत आता तर आय डोंट म्हणा, डोंट मध्ये म्हणा. सिम्पली. सो आय एम शुअर की बरीच प्रॅक्टिस तुमची होत असेल. व्हेरी गुड. सो तुम्हाला जर म्हणायचं असेल तू इथे का राहतेस? वाय डू यू स्टे हिअर और वाय डू यू लिव्ह हिअर? तू इथे का काम करतेस? वाय डू यू वर्क हिअर? तू तिथे काम का केलंस? वाय डिड यू वर्क देअर? तू तिथे का थांबली नाहीस? वाय डिड यू नॉट स्टे देअर और स्टॉप देअर? तू पार्टीला का आली नाहीस? वाय डिड यू नॉट कम टू द पार्टी? वाय डिड यू नॉट कम टू द पार्टी? तू पार्टीला का आलीस? वाय डिड यू कम टू द पार्टी? ती पार्टीतून का गेली? वाय डिड शी लिव्ह द पार्टी? तू पार्टीत काय आणलंस? व्हॉट डिड यू ब्रिंग इन द पार्टी? व्हॉट डिड यू? तू आज अभ्यास का केला नाहीस? वाय डिड यू नॉट स्टडी टुडे? वाय डिड यू नॉट स्टडी टुडे? सो सिम्पली डिड वापरायचा आहे प्रश्न बोलताना सिम्पली. आणि प्रेझेंटमध्ये तू अभ्यास का करत नाहीस? वाय डोंट यू स्टडी? तू पार्टीला का जात नाहीस? वाय डोंट यू गो टू द पार्टी? तू कार का चालवत नाहीस? वाय डोंट यू ड्राईव्ह कार? सो सिम्पली जेव्हा तुम्हाला प्रेझेंटमध्ये राहायचं आहे डूचा वापर करा किंवा डज, आणि पास्टमध्ये तुम्हाला लगेच जायचं आहे तुम्ही बिंदास डिडचा वापर करा. म्हणजे एकच वाक्य तुम्ही दोन्ही पद्धतीने लक्षात घ्या. ओके. समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तू नॉनव्हेज का खातोस? वाय डू यू ईट नॉनव्हेज? पण तू नॉनव्हेज का खाल्लंस? वाय डिड यू ईट नॉनव्हेज? सिम्पली. तोच्या भाषेत तिकडे डू वापरा, इकडे काय झालं डिड वापरा. तू का दुपारी झोपतोस? वाय डू यू स्लीप इन द आफ्टरनून? तू दुपारी का झोपलास? वाय डिड यू स्लीप इन द आफ्टरनून? सो सिम्पली असे तुम्ही अनेक प्रश्न विचारू शकताय. आय होप आज तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल, आणि जर अशी प्रॅक्टिस तुम्हाला करून घ्यायची असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि आजचं काही समजलंय तर याच्यावर एखादा प्रश्न तुम्ही सुद्धा मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.